नमस्कार. दारातीर्थी नावाचा हा लेख आहे. त्या काळी चाळीतल्या घरात आमच्याकडे 2च दारं, एक बाथरूमचं, दुसरं घराचं. कॉमन संडासाचा जमाना, त्यामुळे 3रं दार होतं, पण ते घरात आलं. आम्ही अक्षरशः विदारक जगलो. जागरण, अभ्यास, वाचून डोके दुखणे, पित्त खवळणे, मूड ऑफ असणे, रामप्रहरानंतरही उशिरापर्यंत लोळणे, यापैकी कुठल्याही कारणास्तव दार बंद व्हायचा अधिकार आणि संधी दोन्हीही मिळालं नाही. सगळं तिथल्या तिथेच गृहपाठ, तिथेच वाचन, तिथेच परीक्षेचं टेन्शन, तिथेच आजारपण, तिथेच सुट्टी, तिथंच पत्ते, सागरगोटे, तिथेच भातुकली, तिथेच पापड आणि तिथेच कुरडया, पण तिथेच कांदे पोहे आणि बैठक, तिथेच वाडी भरून डोळा जेवणं आणि बाळणपणंसुद्धा. झालंच तर तिथेच उष्ट्रावण, गणपती, दसरा, दिवाळी, संक्रांत आणि पाडवासुद्धा. माझ्या आईचे सगळे सण तिथल्या तिथे बिना दाराचे झाले. माझं लग्न झालं तेव्हा कुठे बेडरूम नामक खोलीचा 3रा दरवाजा आयुष्यात आला. आमच्या 3ऱ्या दरवाजाला बंद राहायची बंदी असे. सासूलादीत नव्हे बरं, तर स्वयंप्रेरित. रात्री बंद करतानाही इतका संकोच वाटे. सकाळ सोडाच, पहाट झाली रे झाली की दुधाचे पातेले विसळणे, आलं कुटणे की ठेचणे कोणास ठाऊक, चहा ठेवणे, भांडी लावणे, अशा कानांना आव्हान देणाऱ्या धारदार आवाजांमुळे दार बंदच राहू शकत नसे. दार बहुतेक वेळा उघडच असे. दिवसा कडी लावायची गरज आणि विषा दोन्ही नव्हतं. आमच्या सासूमा तर बंद दारावर आतमध्ये काही बाई घडत असे याची पर्वा न करता 2 घसघशीत थापा मारून दार खुशाल ढकलून आत यायच्या आणि रखुमाबाई पोजमध्ये उभ्या टाकायच्या. कधी कधी नुसतं बेडरूमचं नव्हे तर कपड्यांच्या कपाटाचं दारही खुशाल उघडायच्या. त्याला वॉर्डरोब म्हणायचे धाडस नाही. ते उघडल्यावर जर का आतला माल अंगावर कोसळला तर त्या माझ्यावर शब्दांनी कोसळायच्या. कशी ग, हाताला सवय नाही, कसं भरलंय ते कपाट, काही बोलत नाही, काय हवं ते कर, असं बाणेदारपणे म्हणून दार उघडं टाकून माघारी फिरायच्या. मग येथे ओशाळला योगू, कपाट आवरायला घ्यायची. दिवसाचे सताड उघडे दार, रात्री संकोचून लावलेले दार, ठोकमपट्टीचे घाव झेललेले दार, अशांनी मी अनुभवदार झालेली असतानाच लेकाचं लग्न ठरलं. तेव्हा समजलं की 3चे 4 दारं झाल्याशिवाय 2चे दार 4 होतच नाही. कमीत कमी 3 BHK अशी अनुरूप फ्लॅट खरेदी झाली. तेव्हापासून आयुष्यात आला 4था दरवाजा. आमच्या दारसिंग सुना दारावर मदार ठेवून बंद दारामध्ये स्पेस मिळवू लागल्या. इतकी स्पेस की त्या दार बंदला घरबंद सोडला नाही. दिवसा म्हणू नको, रात्री म्हणू नको, सकाळ नको की संध्याकाळ नको. अहो, नरसिंह वेळासुद्धा त्या पाळीनाशा झाल्या. त्याने निदान संधिकालात कोथळा काढला. यांनी संधिकालही सोडला नाही. तेव्हाही दार बंदच. दार उघड बया, दार उघड बया अशी सुनावळवाणी करायची वेळ पाळी आली. आणि एकेकाळी आईच्या मागे पुढे करणारा बाळ्यासुद्धा गद्दार होऊन वफादार बंद होऊ लागला. संवादाअभावी मी सपशेल दारातीर्थी झाले. दिवसांच्या विविध प्रहरी बंद दारामागे अंतपुराणात काय सीन असेल याची चिंता करतानाच व्हॉट्सॲपने ताजे लास्ट सीन नामक दाराची फट सापडली. मेहता कुटीला आलेल्या मातांना आणि सासवांना ते नवीन दार मिळाले आहे. लास्ट सीन नामक 3ऱ्या डोळ्याने दार आरपारदर्शी केलं. आतली दृश्य अंदाजाने दिसू लागली. बंद दारामागे साधारणतः लोळणे, TV पाहणे, पुस्तक वाचणे, नेटफ्लिक्स बघणे, नवऱ्याशी संवादू अथवा वादू, मैत्रीण, बहीण अथवा आईसोबत फोन, अशी दुनियादारी करणाऱ्या सुनेने एक दिवस लास्ट सीन हाईड करायचे सीन केले. सासूशी दिवसासुद्धा संवादाला तयार नसलेल्या
आणि जगाशी व्हॉट्सॲपद्वारे एनी टाईम संवादाला तयार असलेल्या सुनबाईंशी संपर्क करायचा तो दरवाजाही बंद झाला. अर्थात ही कथा फक्त सुनेचीच नाही हो, घरीदारी सर्व तरुणांची ही कथा आहे. माझ्या मुलीची पण. अभ्यास करायचा आहे, दार बंद. गोष्टीचे पुस्तक, दार बंद. नाश्त्याची डिश हातात घेऊन, दार बंद. जेवणाचं ताट हातात, दार बंद. मैत्रिणीला किंवा फोन, दार बंद. कानात बुचके घालून काय ऐकतात देव जाणे, दार बंद. OTT, दार बंद. या मंडळीशी संवाद साधायचा असेल तर बंद दरवाजांच्या बाहेर हेरगिरी करण्यापासून काही इलाजच उरत नाही. मनाची विसंवादित दारुण अवस्था करणाऱ्या या दारावर आमच्या सासूमांच्या इस्रायलीत 2 घसघशीत थापा मारून दारासिंग कंपनीच्या मनाचं जाऊ देत. गेला बाजार खोलीचं तरी दार ठोठावलं तर ते पटत नाही आणि संवादाचं दार नक्की कसं उघडावं या प्रश्नाला मात्र उत्तर सापडत नाही. आणि दुर्दैवानं फक्त आता कुटुंबाशीच नाही, सासू सासऱ्यांशीच नाही, तर पतीशी पण संवाद संपत आलेला आहे. एका ठिकाणी एका गड्याने लिहिलं होतं की आम्ही संयुक्त कुटुंबात राहतो. जेव्हा त्यांचं सगळं डिटेल्स घ्यायला लोक गेले, त्यांनी विचारलं, सगळी माहिती विचारली आणि दोघांच्या नावानंतर काहीच उत्तर येईना म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही तर संयुक्त कुटुंब टाकलं आहे. तो म्हणाला, हो मी आणि माझी पत्नी एकत्र राहतो. मग संयुक्त नाही झालं का ते कुटुंब? आता आपल्याला जागं व्हायची वेळ आहे. एक जोक सांगते. कालच योगा डे झाला, तर आपले हे पिंपळे साहेब तसे नाही आहे, पण एक जोक आहे की सुबह सुबेरे पति उठ के तैयार हुआ. पति तैयार झाले आधी योगा जाने के लिए. पत्नी की आँख खुल गई तो पति ने पूछ लिया, प्रिया क्या तुम मेरे साथ योगा के लिए जाना पसंद करोगी? तुम कहना क्या चाहते हो? मैं क्या मोटी हो गई हूँ? कोई बात नहीं, इच्छा नहीं है तो मत चलो. मतलब मैं आलसी हूँ? अरे तुम गुस्सा क्यों कर रही हो? मतलब मैं ही हमेशा झगड़ती हूँ. अरे मैंने ऐसा कब बोला? मतलब कि मैं ही झूठी हूँ. अच्छा बाबा, मैं नहीं जाता हूँ, मैं सब समझाती हूँ. दरअसल तुम जाना ही नहीं चाह रहे थे, इसलिए इतने बहाने बना रहे हो. मैं सब समझती हूँ, दरअसल तुम जाना ही नहीं चाहते थे. पति ने चुप रहने में ही अपनी भलाई समझी और बेचारा फिर सो गया.